आम्ही ना सगळे चाललो होतो अंकुश दादाच्या सासरवाडीला नवरीबाईला आणण्यासाठी. आणि नवरीबाईचं गाव ना एकदम मस्त आहे, नुसती झाडच झाड आहे तिकडं. एवढं छान वातावरण आहे म्हटल्यावर आता म्हटलं खूप जास्त एन्जॉय करायचं तिकडे गेल्यानंतर. आम्ही सगळे तर पोहोचलो होतो, पण आज काय झालं होतं की काय माहिती, एवढी जास्त गरमी होती ना, सगळ्यांचीच ना हालत खराब झालेली होती. पण एवढ्या ह्याच्यामध्ये पण बायकांच्या गप्पा काय संपत नव्हत्या. चिमणी आपली बसली होती खेळत. चिमणी घरातून निघाल्यापासून ना तिच्या बॅगची राखण करत होती, कारण त्याच्यामध्ये सगळं तिचं सामान होतं. आणि खूप जण ह्या येलो साडीची ना लिंक मागत होते, ह्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, कमेंट करा, भेटून जाईल. तशी ही साडी ना हळदीसाठी खूप छान दिसते. आता ना तिकडे नवरीबाईची आवराआवरी चालू होती. म्हटलं आम्ही गेलो झाडाखाली फोटो व्हिडिओज काढाय. आता आमचे छान छान फोटोज कोण क्लिक करतो तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर हा माझा भाऊ आहे, तोच करतो. तिथला ना व्ह्यू एक नंबर होता. आणि आम्ही ना बस करून गेलो होतो, त्यामुळे खूप जण होतो. आणि ह्या चिल्लर पार्टीचं काय काम चालू होतं काय कळत नव्हतं. आणि त्यात माझ्या भावाची फोटोग्राफी काय संपायचं नाव घेत नव्हतं. आई तर चिरडीला आले होते. आज ना 100% भाऊ घरी गेल्यानंतर ना आईचा मार खाणार आहे बहुतेक. आणि माझी डोरा तर डोराची बॅग वागवायचं काम करत होती, कारण त्यामध्ये डायपर, पाणी आणि खायचा स्टॉक होता तिचा. आणि हे मामा भाची ना स्टँड लावलेल्या गाडीवर बसून हवा करत होते. तितक्यामध्ये ना मला फणसाचं झाड दिसलं, ज्याला केवढे भारी भारी फणस लागले होते. ते फणस बघून असं वाटत होते तोडूनच घ्यावे. आणि फायनली आमच्या नवरीबाई रेडी झाल्या होत्या बरं का नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी. त्या दिवशी पावसामुळे जास्त काही व्हिडिओ शूट करता नाही आले, त्यामुळे आज आम्ही ना खूप जास्त एन्जॉय केला आणि व्हिडिओ सुद्धा शूट केला. खरी मज्जा मस्ती तुम्हाला जर बघायची असेल ना, तर युट्यूब वर ना लवकरच मोठा व्हिडिओ येईल, तो नक्की बघा, कारण त्यामध्ये आम्ही ना नवरा नवरी सोबत खूप जास्त मज्जा मस्ती केलेली आहे. सगळ्या बायकांनी मिळून ओटी भरणीचा कार्यक्रम पूर्ण केला आणि मग निघालो आम्ही फायनली नवरीला घेऊन. नवरी तशी ब्लॉग काढत असल्यामुळे काय रडली नाही बरं का, पण तिच्या चेहऱ्यावरून तिला झालेलं दुःख ना समजत होतं, कारण कोणत्याच बाईसाठी ही गोष्ट छोटी नाहीये. आणि इथं माझा भाऊ ना गाडीमध्ये जागा शोधत होता, जो येताना ना 2 व्हीलरवर हवा करत आला होता ना, आता त्याला जायला 2 व्हीलरच नव्हती. आणि घरी पोहोचल्यानंतर मामानं नवरीकडे लक्ष द्यायचं ते चिमणीला घेऊन बसला होता. काय नाही, आम्ही सगळे होतो ना म्हणून नाटक करत असेल. आता लग्नाच्या गोंधळामध्ये ह्या दोघांना गिफ्ट द्यायचं राहिलं होतं, तेच म्हटलं आज देऊन टाकू, कारण 4-5 दिवस झालं ते गिफ्ट घरामध्ये तसंच पडून होतं, कारण आमच्या नवरीबाई लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लगेच घरी गेल्या होत्या. मी थांबा तुम्हाला फोटो फ्रेम दाखवते कशी होती. चला, दोघांना पण खूप खूप शुभेच्छा.